काय खावं, कुठं खावं, कधी खावं, कुणासोबत खावं आणि किती खावं, हे तत्व आहेत आहारशास्त्राचे. म्हणजे आपल्याला मुघलांच्या पिढ्या पाठ आहे, पण आपल्या मराठा सरदारांची आपल्याला नावं माहित नाहीत. बरोबर आहे. म्हणजे मी सर्वस्व श्री विठ्ठल मान, जे काय ते फक्त विठ्ठल आहे. जळी स्थळी काष्टी पाशाने जिकडे बघेल तिकडे मला विठ्ठल दिसतो. शाळेमध्ये रोज पसायदान व्हायचं संध्याकाळी, ते पसायदान सुद्धा बंद केलं. एकही रुपया न घेता जेवण, राहणं आणि संपूर्ण विद्यार्थ्याची व्यवस्था या ठिकाणी मोफत केली जाते. हे वारकरी संप्रदायाने शिकवले. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई हे विष आहे, हे वारकरी संप्रदायाने आम्हाला शिकवलं. आणि दोन गोष्टी पाळल्या तोच खरा वारकरी. आणि जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला माऊली म्हणायला सांगतो, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. आणि माऊली म्हणजे आई. जगाच्या पाठीवरती एकमेव व्यासपीठ आहे जिथं चांगले विचार मांडले जातात. आणि उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांनी जो केलाय तो वेगळा आहे. बरीचशी लोक काय महिना उपवास करतात आणि पायात चप्पल नाही, गळ्यामध्ये दोरे गंडे, हातामध्ये माळा, आणि लोकांना मारून टाकायचं, कापून टाकायचं. अंगामध्ये घुमणारा देव, दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता बकरी कोंबडी मारायला सांगणारा देव हा कधीही भक्ताचं कल्याण करू शकत नाही. तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, आपल्या पोटाची रडती मागिती शिते अवधान. शेख मोहम्मद नावाचे एक मुसलमान संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. शेख मोहम्मद आविंद, त्याचे हृदयी गोविंद. पोपटाला जेवढं शिकवल तेवढं तो बोलतो. अवहर घर में रावण बैठा, इतने राम का हसे लावू. घराघरामध्ये रावण येतात, राम इतके आणायचे कुठून? विठ्ठल बाप आहे हे म्हणणं सोपं आहे, पण त्या बापानं लेकरू म्हणून आपल्याला कधीतरी उचलून कडेव घेतलं पाहिजे. हा भक्तीचा शेवट आहे, त्याच्याकरता भक्ती केली पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायणकर प्रवीण महाराज शेलार. रामकृष्ण हरी मंडळी, आज रामकृष्ण हरी म्हणण्याचं कारण खूप खास आहे. कारण आपल्यासोबत असे पाहुणे आहेत की आपल्या पॉडकास्टच्या या सिरीजमध्ये पहिल्यांदा असे पाहुणे आपल्यासोबत आलेत. जे काही वातावरण सुरू आहे, या वातावरणाचा अभ्यास घेता आता जून महिना येतोय आणि जून महिन्यामध्ये वारी सुरू होते. आणि याच पंढरपूरच्या वारीचा भास झाला. पंढरपूरची वारी म्हटलं की आपल्यासमोर काही उदाहरणं येतात, काही गोष्टी येतात. त्याच्यामध्ये टाळ आहे, मृदंग आहे, भजन आहे, कीर्तन आहे. आणि असेच एक त्याच वारकरी संप्रदायातले व्यक्ती आज आपल्यासोबत आहेत, ज्यांचा या वारकरी संप्रदायाचा अभ्यास खूप आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास आहे, कारण ते कीर्तनकार आहेत, ते अभ्यासक आहेत, ते विचारवंत आहेत. आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायणकर प्रवीण महाराज शेलार. नमस्कार महाराज. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. प्रवीण महाराजांचं इथं एक मेढ्याच्या जवळ आंबेघर म्हणून ठिकाण आहे आणि तिथं त्यांचं संस्थान आहे, ज्या संस्थानाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना घडवतात, शिकवतात आणि त्यांना व्यासंगाच्या मार्गाला लावतात. आज आपण गप्पा घेणार आहोत प्रवीण महाराज शेलार यांच्यासोबत. सुरुवात करूयात आजच्या नवीन पॉडकास्टला. कसे आहात महाराज? छान, एकदम मस्त. वातावरण वगैरे तुमच्या इकडं एकदम निसर्गाच्या सानिध्यात महाबळेश्वरच्या कुशीत आहे आम्ही, त्यामुळे एकदम आनंदी आनंद. बरोबर. पण आता एक सुरुवात करायची म्हणून यंदाचा अवकाळी पाऊस जरा वेगळा आहे म्हणतात. हो, आता कालचक्रच बदललंय. संपूर्ण राहणीमान हे माणसानं बिघडवल्यामुळे निसर्गानं त्याच्यावरती कोप केलाय. त्याच अनुषंगानं हा प्रश्न की असा अवकाळी पाऊस कधीच कोणी बघितला नव्हता. म्हणजे सातत्यानं जो पाऊस चालू आहे, कधीतरी 2-4 तास पाऊस पडायचा आणि निघून जायचा, पण जो 4-4 दिवस सातत्यानं पाऊस होतोय, तर कुठेतरी म्हणतात कलियुगाची सुरुवात आहे. अगदी. तुम्हाला काय वाटतंय? नाही, नक्कीच. म्हणजे हा निसर्गाचा कोप म्हणावा लागेल. कारण या पृथ्वीवरती जसं पोषक वातावरण पाहिजे तसं सध्या राहिलेलं नाही, ते दिसत नाही. आणि हा कालचक्राचा किंवा निसर्गाचं जे चक्र आहे ते बिघडवण्याचं काम सगळ्यात प्रमुख कोणी केलं असेल तर ते फक्त माणसाने केलं. कारण चांगलं वाईट, पाप पुण्य हे फक्त माणसाला कळतं. आणि ज्याला चांगलं वाईट कळतं, म्हणजे चांगल्यातला वाईटातला ज्याला फरक कळतो, तो जर त्याप्रमाणे वागत नसेल तर निसर्ग त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे अगदी 2 वर्षापूर्वी कोविडचा काळ येऊन गेला. अगदी अगदी. ती सुद्धा एक भयंकर, ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे आता. बरोबर. आतापासून सुरुवात आहे. प्रत्येक गोष्टीला आता माणसानं सामोरं जायचंय, कारण या गोष्टीला माणूसच जबाबदार आहे. बरोबर. असं पण म्हणतात की जगबुडी होईल, जग नष्ट होईल. काय वाटतं तुम्हाला? होऊ त्याचीच सुरुवात आहे ही, त्याचीच सुरुवात आहे. आता कोविडमध्ये आपण पाहिलं, कोविडमध्ये कितीतरी लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आता हा निसर्ग कोपायला लागलाय. म्हणजे बारीक सारीक गोष्टीचा जर विचार करायला गेलं, जी काही तत्व आहेत, म्हणजे जी मूल्य आहेत, त्याप्रमाणे माणूस वागत नाही आणि त्याची ही शिक्षा त्याला भोगावी लागते. बरोबर. आता काय वाटतं मानवानं काय केलं पाहिजे? म्हणजे निसर्गाच्या
निसर्गाचा जो कोप होत चालला, निसर्गाला सांभाळण्यासाठी, निसर्गाची सेवा करण्यासाठी आपण कशी सुरुवात केली पाहिजे, काय वाटतं? नाही, हे वारकरी संतांनी किंवा प्रत्येक धर्मगुरूंनी त्याविषयी लिखाण करून ठेवलेले, पण तिकडे बघायला माणसाला वेळच नाही ना. बरोबर. कसं जीवन जगलं पाहिजे, निसर्गाचं संवर्धन कसं केलं पाहिजे, माणसानं माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे, ही सगळी तत्व आपल्या साहित्यामध्ये आहेत, पण तिकडं माणूस सध्या बघत नाही. अतिशय चुकीच्या मार्गानं मोबाईलच्या आणि या मीडियाच्या अधीन झालाय माणूस, आणि पाश्चात्य संस्कृतीचं अवलोकन केल्यामुळे हे भोगावंच लागणार. जोपर्यंत आपल्या साधू संतांनी, आपल्या धर्मगुरूंनी, वारकरी संतांनी दाखवलेल्या मार्गाचं माणूस जोपर्यंत अवलंबन करत नाही, तोपर्यंत हे चक्र काही सरळ होणार नाही. खरं, या प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. बरोबर. आता संतांचं साहित्य म्हटलं, संत महात्म्यांचं साहित्य, तर आजच्या पिढीचं वाचन नगण्य आहे, फारच कमी. वाचन हा विषयच नाही आता राहिला. म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस कुठेतरी त्या स्पर्धा असायच्या, बरोबर, सर्वोत्कृष्ट वाचक कोण, मग ग्रंथालयात ज्याचे नाव जास्त वेळा त्याला पुरस्कार वगैरे द्यायचे. आता तसं काही राहिलेलं नाही. पुस्तकातलं अभ्यासक्रमाचं जेवढं वाचेल तेवढं पोरगा वाचतोय, अवांतर वाचन सगळं बंद आहे. मग ह्याच्यामध्ये संत महात्म्य जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, आम्ही 4थीला असताना संतवाणी नावाचा एक धडा होता, सगळ्यात सुरुवातीला शिवरायांच्या इतिहासामध्ये. त्यात संतांचं महात्म्य आहे, संत तुकाराम आहेत, एकनाथ आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, पण ते कुठेतरी एका धड्यापुरतं मर्यादित आहे असं वाटतं का अभ्यासक्रमामध्ये? नाही, त्याच्याकरता मुळात या तरुण पिढीला सुसंस्कृत बनवण्यासाठी सगळ्यात आधी पालकांनी आपल्या वागण्यात बदल केला पाहिजे. समाजामधली परिस्थिती पाहिली खरं तर, आणि ही परिस्थिती समाजामधली जाणवल्यामुळेच 18 वर्षापूर्वी आम्ही हे वारकरी गुरुकुल सुरू केलं. हे श्री विठ्ठलधाम, याला प्रति पंढरपूर आम्ही नाव दिलं. समाजातला तरुण व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि सदाचारी झाला पाहिजे. वारकरी साहित्याचा त्यानं अभ्यास केला पाहिजे, आणि ज्यानं वारकरी साहित्याचा अभ्यास केला, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, यांच्या अभंग सुविधेवरती जर नजर मारली माणसानं, तो चुकीच्या मार्गाला जाणारच नाही. आणि त्याच्याकरता आम्ही खरं तर गुरुकुल सुरू केलं, त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. ही काळाची गरज आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. पण एक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा जर त्याचा समावेश करता आला, म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की इतिहास शिकायचा तर आपण मुघलांचा इतिहास शिकत आलोय, बरोबर, म्हणजे आपल्याला मुघलांच्या पिढ्या पाठ आहेत, पण आपल्या मराठा सरदारांची आपल्याला नावं माहित नाहीत. बरोबर. मग तसंच जर आपण संतांचं सुद्धा महात्म्य थोडंसं अभ्यासक्रमामधून द्यायला सुरुवात केली, म्हणजे जे समाजसुधारक झाले आपल्याकडं, महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, मग हे संत म्हणजे सुद्धा एक समाजसुधारकच होते. त्यांच्या कीर्तनातून, अभंगातून, भारुडांमधून त्यांनी समाज प्रबोधनाचंच काम केलं. म्हणजे थोडंसं अभ्यासक्रमामध्ये आलं तर मुलांना लहानपणापासून त्याची ओढ लागेल. नाही, अभ्यासक्रमामध्ये या गोष्टी आल्याच पाहिजेत, आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही आग्रही आहे. यासाठी आम्ही अनेक अधिकाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना, मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय. म्हणजे शालेय शिक्षण मंत्र्यांशी आम्ही, आमच्या वारकरी संघटनेने त्याविषयी माहिती दिली की आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये बालवयातच मुलांना ह्या गोष्टी कळाव्यात. म्हणून कमीत कमी 7वी पर्यंतच्या मराठी शाळेपर्यंतच्या तरी मग ते कवितेच्या माध्यमातून एखादी गवळण असेल, म्हणजे एखाद्या संतांनी लिहिलेली गवळण असेल, किंवा एखादा अभंग असेल, किंवा अभंगाचं संत चरित्राचा एखादा धडा असेल, याविषयी तुम्ही द्या. पण पहिलं बघा, आपण म्हणजे लहान असताना मी शाळेमध्ये रोज पसायदान व्हायचं संध्याकाळी, ते पसायदान सुद्धा बंद केलं, त्याविषयी सुद्धा आम्ही चर्चा केली. पण हे कसे अध्यात्माला पोषक राजकीय वातावरण नाही, अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे. मग याविषयी मला माहित नाही काय, पण ते थोडीशी अडचणच आहे. बरोबर. प्रयत्न करून सुद्धा त्या गोष्टीला यश येत नाही. बरोबर. बरं, आता हे सगळं झालं आत्ताचं, तुम्ही कशी सुरुवात केली, तुम्हाला कशी आवड लागली ह्या वारकरी संप्रदायाची? मी 2007 साली या गुरुकुलची स्थापना केली, आणि पहिली बॅच माझी 35 विद्यार्थ्यांची. आणि गेली 18 वर्षांनी निष्काम, एकही रुपया न घेता जेवण, राहणं आणि संपूर्ण विद्यार्थ्याची व्यवस्था या ठिकाणी मोफत केली जाते. 18 वर्ष पूर्ण झाली. 15वी पर्यंतचं शिक्षण त्याला पूर्ण विनामूल्य तत्वावरती दिलं जातं. अरे वा. कारण मी ते अडचणींना सामोरा गेलोय. मला माहिती आहे वारकरी साहित्याचं आपल्या जीवनामध्ये अवलोकन किंवा अवलंबन केल्याच्या नंतर माणसाचं जीवन यशस्वी आणि सार्थकी कसं लागतं, या गोष्टीचा मला अभ्यास होता, किंवा माहिती होती, किंवा जाणीव होती, अनुभव होता. त्यामुळे ते एक नवीन पिढीला, तरुणांना त्याविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी मी गुरुकुल सुरू केलं. आणि 2003 साली मी माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन, म्हणजे जवळजवळ 22 वर्षापूर्वी मी कीर्तन क्षेत्रामध्ये सुरुवात केली.
जेव्हा पहिलं कीर्तन केलं त्यावेळेचा अनुभव कसा होता आणि आत्ताचा अनुभव कसा आहे? मी शिवसह्याद्री सहकारी पतपेढी माननीय सहकारामधले एक उत्तुंग व्यक्तिमत्व भाई वांगडे, त्यांची मुंबईमध्ये शिवसह्याद्री सहकारी पतपेढी, त्या पतपेढीमध्ये मी सातारा शाखेमध्ये जॉईन झालो. बर. पण घरची बेताची परिस्थिती असल्यामुळं पगार मला 1200 रुपये होता. बर. त्यावेळी 2002-03च्या त्या दरम्यान, आणि 11 रुपये एसटीला तिकीट होती सातारा ते आंबेघर, 11 रुपये, आणि 1200 रुपये पगार रोज 11 रुपये हे शक्य नव्हतं. मग एक महाराष्ट्रातलं एक मृदंग क्षेत्रातलं एक अतिशय उंचीचं नाव मदनरावजी कदम सर, तुम्हाला कदाचित ऐकून माहिती असतील. मदनराव कदम हे मृदंग क्षेत्रातलं एक नावाजलेलं महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व. त्याने मला हाताला धरून, रोज जाणं येणं शक्य नाही, पगार तुला फार कमी. श्री गुरु पुंडलिक महाराज वेळुकर, पारायणाचार्य पुंडलिक महाराज वेळुकर, हे ज्यांनी ज्ञानेश्वरीची पारायण या महाराष्ट्रामध्ये सुरू केली, त्या पारायणाचे जनक येते. त्यांनी एक साताऱ्यामध्ये मंदिर बांधले रामाच्या गोटात. मग कदम सरांनी मला त्या मंदिरामध्ये नेऊन सोडलं. जाऊन येऊन करण्यापेक्षा तू मंदिरामध्ये थांब. आणि मग त्या राजवाड्यापासून अगदी जवळ असणारं मंदिर, मग मी 4 वर्ष त्या मंदिरामध्ये राहिलो. आणि खऱ्या अर्थानं कायापालट आयुष्याचा श्री विठ्ठलाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळेच झालं. मग माझ्या प्रत्येक गोष्टीला श्री विठ्ठली नावे, म्हणजे मी सर्वस्व श्री विठ्ठल मानतो. विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल बहीण, विठ्ठल भाव, जे काय ते फक्त विठ्ठल आहे. जळी स्थळी काष्टी पाशाने जिकडे बघल तिकडे मला विठ्ठल दिसतो. बाकी मी म्हणजे या जगातलं दुसरं काहीच सत्य मला माहित नाही. बरोबर. फक्त विठ्ठल सत्य, बाकी सगळं मला काही माहित नाही. काय वारकरी संप्रदाय म्हणजे काय आहे? वारकरी संप्रदाय म्हणजे खरं तर वारकरी संप्रदायाचं सगळ्यात महत्वाचं मूलतत्व असेल, वारकरी संप्रदायातला कुठलाही व्यक्ती माणसासारखा वागतो. त्याला माणूस म्हणून जी आचारसंहिता दिलेली, माणसानं काय खाल्लं पाहिजे. मुळात शास्त्रानं 3 शास्त्र महत्वाची सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिले शास्त्र आहे आहारशास्त्र, दुसरं शास्त्र आहे विहारशास्त्र, आणि तिसरं शास्त्र आहे आचारशास्त्र. तर आहारशास्त्रामध्ये काय खावं, कुठं खावं, कधी खावं, कुणासोबत खावं आणि किती खावं, हे आहारशास्त्राचं हे तत्व आहेत आहारशास्त्राचे. मग काय खाल्लं पाहिजे तर वारकरी संप्रदाय सांगतो शुद्ध शाकाहार खाल्ला पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, कुणाचाही जीव घेतला नाही पाहिजे. काय खाल्लं पाहिजे, बरोबर, कुठं खाल्लं पाहिजे तर आपल्या स्वतःच्या घरामध्ये खाल्लं पाहिजे. ढाबा हॉटेल अशी शोधली नाही पाहिजे, कारण तिथं तुम्हाला निकृष्ट दर्जाचं, हलकं आणि अतिशय वाईट दर्जाचं जेवण तुम्हाला मिळेल. बरोबर. कुठं कसं खाल्लं पाहिजे तर एक चतकोर भाकरीची भूक राखून खाल्लं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं खाण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो मी, हे वारकरी संप्रदायाने शिकवले. वारकरी संप्रदाय जो निघालेला आहे तो देव मिळवण्याकरता निघालेला आहे. वारकरी संप्रदायाला बाकी काहीच मिळवायचं नाही. मग जो चतकोर भाकरीची भूक राखून खातो तोच देवापर्यंत पोहोचतो. नीट आहे का? दिवसातून 1 वेळ जेवतो तो योगी आहे. दिवसातून 2 वेळ जेवतो तो भोगी आहे. दिवसातून 3 वेळ जेवतो तो रोगी आहे. आणि दिवसभर चरणाऱ्यांसाठी शब्दच नाही आपल्याकडे लक्षात. आणि दिवसभर चरणाऱ्यांची संख्या सुद्धा समाजामध्ये कमी नाही. बरोबर. कमी खाल्लं पाहिजे. त्याला तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. ही शास्त्र वारकरी संप्रदायाने घालून दिलेली आहेत. ही आचारसंहिता आहे वारकरी संप्रदायाची. दुसरे विहारशास्त्र, कुठं फिरावं, कुणासोबत फिरावं, कधी फिरावं, कसं फिरावं, आपण कुणासोबत थांबलं पाहिजे, संगतीचे फायदे काय असू शकतात, हे वारकरी संप्रदायामध्ये बघा. आणि ते वारकरी संप्रदाय शिकवतो. आणि आचारशास्त्राविषयी तर हा तंतोतंत आचारशास्त्र पाळणारा वारकरी संप्रदाय. पराविया नारी रोखमाई समान, परद्रव्य पर नारी झाल्या विषाची या परी, दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई हे विष आहे, हे वारकरी संप्रदायानं आम्हाला शिकवलं. आणि 2 गोष्टी पाळल्या तोच खरा वारकरी. बरोबर. म्हणजे तुम्ही मागाशी आता सांगितलं की वारकरी संप्रदाय माणूस म्हणून जगायला शिकवतो. अगदी. म्हणजे वारीमध्ये जरी फिरत असलो कुठं आपण, कितीही श्रीमंत असू द्या, कितीही गरीब असू द्या, उच्च नीच भेदभाव नसतो. प्रत्येक जण एकमेकाला माऊली म्हणून हाक मारतो, प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतो. म्हणजे ते कुठंतरी जर सगळ्यांनी जर ते अनुभव वारीमध्ये सुरुवात केली. वारीमध्ये ज्यावेळी आपण चालतो एका दिंडीमध्ये, एका गटामध्ये, म्हणजे एका ग्रुपमध्ये, एका नंबर खाली,
म्हणजे माऊलीच्या दिंडीमध्ये रथाच्या मागे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, तसा एक दिंडी मालक कोणतरी असतो, त्याच्या मागे 200 300 400 500 1000 4000 5000 पर्यंत एका ग्रुपमध्ये एका नंबर खाली लोक चालतात. पण एवढ्या लोकांना चालण्यासाठी पाण्याचा टँकर 2 किंवा 3 असतात. वारकरी संप्रदाय एवढ्या उच्च विचाराचा आहे. मग त्या पाण्याच्या टँकर खाली पहाटे ज्यावेळी 2:30 3 3:30 वाजता उठावं लागतं, त्यावेळी 3 वाजता उठताना पाठे एकाच टँकरला असा एक नळ जोडलेला असतोय, त्याला एक आडवा पाईप लावला असतो, त्याला 8-10 छोटे केलेले असतात, असे नळ असतात. एका नळावरती एक बाई आंघोळ करत असते आणि दुसऱ्या नळावरती पुरुष आंघोळ करत असतोय. एकाच टँकर खाली पहाटेच्या वेळी एक स्त्री आणि एक पुरुष आंघोळ करतात. पण जिथं जराही विकार निर्माण होत नाही त्याला वारकरी संप्रदायाची उंची म्हणतात. लक्षात ठेवा, त्याला वारकरी संतांची शिकवण म्हणतात. हे वारकरी संप्रदाय शिकवतो. हे तुम्हाला जगाच्या पाठीवरती कुठेही शिकायला मिळणार नाही. बरोबर. हे फक्त तत्व वारकरी संप्रदायामध्ये. खरंच म्हणजे नक्की एवढ्या वर्षांची परंपरा आहे त्यातली शिस्त. आजपर्यंत आज 10 ते 12 लाख लोक चालले सोहळ्यामध्ये, कुठलंही गालबोट नाही, कुणाच्याही मनामध्ये विकार नाही, कुठेही अशी चुकीची घटना नाही, पोलीस बंदोबस्त, पोलीस फाट्याला एवढा लोड नाही. याचं कारण आहे ती आचारसंहिता आहे. बरोबर. ते एक नियोजन आहे, कसं जगावं हा वारकरी संप्रदाय शिकवतोय. 12-13 लाख लोक एका रेषेत एका लाईन मध्ये चालतात. 20-22 दिवसाचा प्रवास करून चालतात. आणि प्रत्येकाला म्हणजे स्वतःच्या बायकोला सुद्धा, स्वतःच्या मुलाला सुद्धा आणि जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला माऊली म्हणायला सांगतो. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. आणि माऊली म्हणजे आई, म्हणजे ह्या विश्वातले सगळेजण आमची आई आहेत. हे फक्त वारकरी संप्रदायामध्ये शिकायला मिळतं. नक्कीच. वारकरी संप्रदायाला धरून किंवा वारीला धरून एक प्रश्न पुढचा, तुम्ही त्या प्रश्नाकडे कसं बघता ते आम्हाला जाणून घ्यायचं. सकारात्मकरित्या बघता की नकारात्मकरित्या? आजकाल एक ट्रेंड सुरू झालाय की मी पण वारीला जाणार. मग त्याच्यामध्ये तरुण पिढी खूप आहे. अगदी. मग काही तरुण पिढी अशी आहे की जी वारी अनुभवायला जाते. बरोबर. काही तरुण पिढी अशी आहे की तिथल्या लोकांचे अनुभव आचरणात आणायला जाते. आणि काही पिढी अशी आहे की ती ट्रेंड म्हणून जाते. बरोबर. मग फक्त मला सोशल मीडियाला दाखवायचं की मी वारीमध्ये आलोय. मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट? नाही, ट्रेंड म्हणून जरी आला, वारी अनुभवायला जरी आला आणि गंमत म्हणून जरी आला, हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्यच असेल. खटनट यावे, शुद्ध होऊन जावी. कुणीही मनात काहीही ठेवून या, त्या संगतीमध्ये गेला की तो बेभान झाला. लक्षात ठेवा, तो पुढच्या वर्षी न बोलवताच जाणार. त्याला बोलवायची गरज नाही. 3ऱ्या वर्षी जाईल, 4थ्या दिवशी जाईल, 5व्या वर्षी तो गळ्यात माळच घालणार. हे वारकरी संप्रदायाचे विशेष आहे. तो कसाही जाऊ द्या, तिथपर्यंत पोहोचला. एकदा तिथं येऊन पोहोचला की त्याला तो वारकरी संप्रदायाचा तो आचार विचार, ह्या सगळ्या गोष्टी, भेटणारी संगत, भेटणारे विचार, ऐकायला मिळणारे चांगले सात्विक शब्द, याच्यामुळे त्याच्यामध्ये परिवर्तन होतच जातं. तो कशासाठी येऊ द्या, पण तिथपर्यंत येऊन पोहोचला पाहिजे. आज सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलाय, लक्षात घ्या, तुम्ही माझी ती मुलाखत घ्यायला आलाय, जे काय तुमचं असेल, तुम्ही माझी वेळ मागितली, मी तुम्हाला वेळ दिली. पण मला माहिती आहे माझ्यामुळं तुम्हाला ते व्ह्यूज काय असतील मिळणारच, पण माझ्यामुळे तुम्हाला वैयक्तिक सुद्धा चांगले विचारच मिळणार. हा वारकरी संप्रदायाचे वेगळेपण आहे. बरोबर. आता एक थोडस वेगळं, सध्या आपण ह्याच्याकडे आधी येऊयात की कीर्तन किती प्रभावशाली असतं. लोकांना जागृत करायचं असेल, त्यांचं प्रबोधन करायचं असेल, फार अगदी जुन्या काळापासून लोकांचे आचार विचार बदलण्यासाठी संत महात्म्यांनी ते केलं. अगदी एकनाथ महाराजांनी, संत गाडगे महाराजांनी सुद्धा कीर्तनातून लोकांना संदेश दिले. कीर्तन किती महत्वाचं असतं? कीर्तन हे अतिशय जगाच्या पाठीवरती एकमेव व्यासपीठ आहे जिथं चांगले विचार मांडले जातात आणि तिथं चांगलं ऐकायसाठी लोक येतात. लक्षात. बरोबर. आता जो काही समाज आहे तो कितीही काय केलं तरी इकडे वळणार नाही. पण जगातला एकमेव व्यासपीठ आहे की ज्याचं नाव कीर्तन आहे. तो मंडप आहे, तिथं चांगले विचार दिले जातात आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते. मग कीर्तन हे महत्वाचंच आहे. कीर्तन परंपराच म्हणजे हे तरुण पिढीला टिकवू शकते, वाचवू शकते, समाजाला जगवू शकते. दुसरी जगामध्ये कुठली परंपरा नाही. म्हणजे आमचे आई वडील सुद्धा कीर्तनाला जायचे. तर सुरुवातीला मला सुद्धा वाटायचं की कीर्तन म्हणजे देवाचं आलं ना थोडक्यात, मग तिथं बोर होणार, आपल्याला त्या गोष्टी ऐकायला मिळणार. पण ज्यावेळेस कीर्तनाला जायला सुरुवात झाली, मग त्याच्यामधून ते अभंगाचं निरूपण करणं, त्याचा उत्तरार्ध सांगणं, ते ज्या पद्धतीनं रंगवून सांगितलं जातं किंवा ती जी प्रोसेस असते ती तुम्हाला त्यात इतकी खिळवून ठेवते की परत तुम्हाला त्याची गोडी लागून जाते. आणि मग त्यातनं ऐकायला पण खूप चांगलं भेटतं, अनुभवायला पण भेटतं. पण एक असं पण होतं की काही काही कीर्तन असे असतात की फक्त लोक घेताना मनोरंजनाच्या माध्यमातून घेतात. म्हणजे युट्यूबवरती असे बरेच कीर्तन असतात की लोक फक्त मनोरंजन म्हणून बघतात. मग त्यातनं थोडंसं लोकांनी अभ्यास म्हणून सुद्धा घ्यावा, याच्यासाठी काय सांगाल? नाही, लोक हे बघा, काही जरी कुठलंही क्षेत्र जरी असलं तर रिझल्ट किंवा रेशो हा 100% नसतोय. म्हणजे एका कीर्तनामध्ये जर 1000 लोक असली
तर 100% 1000 मधली 100 लोक तरी त्याचे चांगले विचारच घेणार आहेत. बरोबर. तुम्ही सगळ्या जगाला सुधारायला हे शक्य नाही. एका कीर्तनामध्ये मी म्हणतो 100 लोक आणि 100 मधल्या 10 लोकांनी जरी चांगलं घेतलं तरी सुद्धा भरपूर आहे. ती 10 लोक पुढे 100 लोकांना सुधारायचं काम करत असतात. पण कीर्तन हे नक्कीच 10 लोकांना तरी चांगलं घडवण्याचं काम करतं. 1000 लोक आली, 1000 लोक काही विनोदावर नेतील, काही टाइमपास नेतील, काही चला ठीक आहे एक संबंधित आपलं इथं पोहोचलं पाहिजे, आपण दिसलं पाहिजे म्हणून येतील. पण 10 लोक तरी त्यातले चांगले विचार घेण्यासाठी येतात आणि ते विचार स्वतःमध्ये अंगीकारून इतरांना सुद्धा चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतात. कीर्तन ही काळाची गरज आहे. कीर्तनच लोकांना चांगली दिशा, चांगला मार्ग देऊ शकते. कीर्तन जगाला तारू शकतं. कीर्तनच जगाला तारू शकतं. आता वारकरी संप्रदायामध्ये लोक उपवास धरतात. एकादशीचं काय महत्व असतं? मुळात एकादशी ही हरिप्रिया, त्याला दुसरा शब्द आहे हरिप्रिया. भगवंताच्या आवडीची तिथी आहे. हरिप्रिया त्या ह्याचं नाव आहे. आणि उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांनी जो केलाय तो वेगळा आहे. म्हणजे उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ, म्हणजे सरपंच उपसरपंच, अध्यक्ष उपाध्यक्ष. अध्यक्षाच्या जवळ राहतो तो उप, भगवंताच्या जवळ राहतो तो उप. वास म्हणजे राहणे आणि उप म्हणजे जवळ. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ राहण्याचा दिवस. इतर दिवसांपेक्षा त्या दिवशी देव कृपा चांगली करतो. देवाच्या जवळ राहणं त्याला उपवास म्हणले. हीच व्याख्या आहे उपवासाची. लोकांनी ती काही करू द्या व्याख्या. बरीचशी लोक काय महिना उपवास करतात आणि लफडी सगळी चालू. म्हणजे महिनाभर उपवास करायचे सगळे दुनियादारी चालू असतात. काही लोक पायात चप्पल घालणार नाहीत. आता आपण टीव्हीला बघतोय कुणी कुणाला मारून टाकलं, कुणाचं काय मर्डर झाला, कुणाचं काय झालं, पायात चप्पल नाही, गळ्यामध्ये दोरे गंडे, हातामध्ये माळा, आणि लोकांना मारून टाकायचं, कापून टाकायचं. म्हणजे त्या व्यक्तीला मारत नाही तोपर्यंत चप्पल घालत नाही असे पण उपवास धरतात लोक. त्याला ते काय उपवास आहे? देवाच्या जवळ राहण्यासाठी जे व्रत केलं जातं त्या व्रताचं नाव आहे उपवास. मला पण माहिती नव्हतं हे उपवासाची म्हणजे अशी व्याख्या. आम्हाला एवढं वाटायचं उपवास म्हणजे पोटाला आराम मिळावा म्हणून. ही विज्ञानाने दिलेली ते काय असेल ते, पण आम्हाला माहिती आहे तो उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणं. त्याच्यानंतर एक वारकरी संप्रदायात किंवा कुठल्याही याच्यामध्ये गुरु खूप महत्वाचा असतो. बरोबर. तुमचे गुरु कोण आहेत? माझे गुरु, मला पवित्र माळ माझ्या गळ्यामध्ये तुळशी घातली ते श्री गुरु महंत प्रमोदजी महाराज जगताप बारामती. त्याने माझ्या गळ्यामध्ये माळ टाकली. मग काहीतरी ताकद असेल त्या हातामध्ये, म्हणूनच माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये कायापालट झाला. असं सुद्धा म्हणतात की गुरु, आपण गुरुकडे जात नाही, गुरु आपल्याला बोलावून घेतो किंवा ती वेळ यावी लागते. गुरु हे काय असतं? हे विधिलिखित असते सगळं. म्हणजे हे ठरलेलं असते. ते ऋणानुबंध असतात. मागच्या जन्मातलं काहीतरी नातं असते. आपण कुणाकडून दीक्षा घ्यायची, कुणाकडून काय, हे ठरलेलं असते आणि ते योजना करूनच आपल्याला पाठवलेले असते. पहिली गोष्ट, देवांचे प्रकार शास्त्राने 4 सांगितलेत. 4 प्रकारचे देव आहेत. त्यातलं आपलं धर्म, आपलं शास्त्र सांगतंय, पहिला देव मातृदेव भव, 2 नंबरचा देव पितृदेव भव, 3 नंबरचा देव आचार्य देव भव, आपला गुरु हा आपला देव आहे, आणि 4 नंबरचा देव अतिथी देव भव, आपल्या घरामध्ये आलेला पाहुणा हा आपला देव आहे. म्हणजे गुरु हा देवच आहे. आणि स्वामी काज गुरु भक्ती असा एक अभंग आहे. देवाला काय आवडतं, देवाचं म्हणजे काम काय, तर भक्तानं गुरु भक्ती केली पाहिजे. पितृवचन, सेवापती, बायकोनं नवऱ्याची सेवा करणं ही सुद्धा देवाची भक्ती आहे. पितृवचन, मुलानं बापाचा शब्द तंतोतंत पाळणं ही सुद्धा देवाची भक्ती आहे. शिष्यानं गुरुची सेवा करणं ही सुद्धा देवाची भक्ती आहे. म्हणजे हे प्रकार आहेत असे. बरोबर. वाटात असे वेगवेगळे आहेत. मुळात शैव प्रवाह सांगतो तुम्हाला. हे 5 प्रवाह आहेत देव मिळवण्यासाठी जी पळापळ सुरू असते. त्यातले मुख्य प्रवाह 5 आहेत. त्यातला पहिलं शैव. शैव म्हणजे शंकराचे, शिवाचे उपासक. 2 नंबरला आहे वैष्णव, भगवान विष्णूचे किंवा वारकरी संप्रदाय हे वैष्णव. गाणपत्य म्हणजे गणपतीचे. शाक्त म्हणजे देवीचे उपासक, आणि सौर्य म्हणजे सूर्याचे उपासक. सूर्याची उपासना अधिकृत मानलेले, शंकराची उपासना अधिकृत मानलेली, देवीची उपासना अधिकृत मानलेली, वैष्णवाणी म्हणजे भगवान विष्णूची उपासना अधिकृत मानलेली, आणि गाणपत्य. हे 5 मूळ प्रवाह आहेत. या 5 मार्गाने गेला की माणसाला देव मिळणारच आहे. पण सध्या सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाची रडती मागिती शिते अवधान, अंगामध्ये घुमणारा देव, दुसऱ्याचं वाटोळ करण्याकरता बकरी कोंबडी
मारायला सांगणारा देव हा कधीही भक्ताचं कल्याण करू शकत नाही. तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, आपल्या पोटाची रडती मागिती शिते अवधान. स्वतःची पोट भरण्याकरता दुसऱ्याकडे भिका मागणारे हे देव कधीच भक्ताचं कल्याण करू शकत नाहीत. नक्कीच. देवाला कुठल्या जायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. बरोबर. तसं पांडुरंग बघायला गेलं तर विठ्ठल सगळ्यांचा आहे, तो कधी कुणाला अंधश्रद्धा करायला भाग पडत नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, म्हणजे कुणीही या. हे बघा, संत ज्ञानेश्वर खरं तर जातीपातीच्या पलीकडचा वारकरी संप्रदाय, पण तरी सुद्धा मी सांगतो, तुम्ही म्हणला आता विठ्ठल हा सगळ्यांचा आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराज हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ते ब्राह्मण समाजातले. तुकाराम महाराज कुणबी समाजातलेत. संत नामदेव महाराज शिंपी समाजातलेत. संत गोरोबा काका कुंभार समाजातले. म्हणजे सगळ्या संतांविषयी. आणि त्याच्या पलीकडे सांगतो नरहरी महाराज सोनार समाजातलेत. आणि सगळ्यात हाईट सांगतो तुम्हाला, शेख मुहम्मद नावाचे एक मुसलमान संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. त्यांचा एक अभंग आहे, नाही सोवळे ओवळे ऐसे केले या गोपाळे, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, फणसा अंगी काटे परी अंतरी अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन, शेख मोहम्मद आविंद त्याचे हृदयी गोविंद. हा शेख मोहम्मदाचा अभंग आहे. जसं फणसाला वरून काटेत पण आत गोडेत, तसा मी मुसलमान आहे पण माझ्या हृदयामध्ये गोविंद आहे. म्हणजे हे त्यांनी मांडलंय. म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारा जगाच्या पाठीवरचा कुठला संप्रदाय असेल तर त्याचं नाव वारकरी संप्रदाय. लक्षात, यारे यारे लहान थोर कुणी या, नक्कीच कधी या, कायम स्वरूपी ज्या भगवंताचे दरवाजे उघडेत, जो वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातळी उताविळ, तो वाट पाहतोय माझ्या भेटी करता या, मी तुमचं कल्याण करण्याकरता बसलोय, तुम्ही माझ्या जवळ येऊन पोचा. सगळ्यांना सगळं जे देतो त्याचं नाव विठ्ठल. फक्त कसे एखाद्या लेकरानं म्हणजे भक्ती किती उंचीची असावी लक्षात ठेवा. एखाद्या आता तुम्ही एखाद्या देवाला मानताय किंवा एखाद्या देवीला मानताय किंवा कुणाला, एखाद्या देवाला तुम्ही आपण देव आपला बाप समजतो. एक देवी असेल आपली, म्हणजे दुर्गा देवी असेल आपली नवरात्रामध्ये, ती आई समजतो. आपण त्या देवीला आपली आई म्हणणं ही आपल्या भक्तीची सुरुवात आहे. बरोबर, ती माझी आई आहे, आई. पण आईनं लेकरू तुम्हाला समजून तुम्हाला कडेवरती घेणं हा भक्तीचा शेवट आहे. लक्षात ठेवा. म्हणजे देवाला आपण बाप म्हणणं, ठीक आहे, सगळेच म्हणतात आमचा बाप आहे, आमचा बाप आहे. विठ्ठल 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 बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल बाप आहे हे म्हणणं सोपं आहे, पण त्या बापानं लेकरू म्हणून आपल्याला कधीतरी उचलून कडेव घेतलं पाहिजे. हा भक्तीचा शेवट आहे, त्याच्याकरता भक्ती केली पाहिजे. बरोबर. हो, मग त्या उंचीची असली तर तो 100% कडेव घेतो. नक्कीच. तुकारामांची गाथा जी आहे, म्हणजे आपण म्हणतो आपल्याला कुठेही अडचण आली तरी भगवद्गीतेचं वाचन केलं पाहिजे, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तसं आत्ता जे चाललंय समाजात सगळं, त्याच्यावरती तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगातली प्रत्येक ओळ आता सार्थकी ठरते म्हणण्यासारखं आहे. म्हणजे त्यावेळेस महाराजांनी लिहिलेल्या गोष्टी आपल्याला आता सुद्धा कनेक्ट करता येतात. अगदी 100%. तुकाराम महाराजांचं महत्व किती आहे ह्या सगळ्या समाज व्यवस्था? प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुकाराम महाराजांच्या अभंग सुविधेमध्ये, अभंग गाथ्यामध्ये. कारण तुकाराम महाराज म्हणतात ही गाथा आहे ती माझी नाही, तुकाराम महाराजांची गाथा आहे, पण तुकाराम महाराज माझी नाही म्हणतात. तुका म्हणे बोल माझा बोलितो विठ्ठल, किंवा तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचून तुमच्या विठ्ठले. ही गाथा म्हणजे देवा तुमचा प्रसाद आहे. मी फक्त बोललो, मी फक्त त्याच्यावरती लिखाण केलं, पण माझा बोल बोलितो विठ्ठल, माझ्या मुखातून ते वधवून घेतलं, ते विठ्ठलानं करून घेतले, माझं काहीच नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ते बोलत जर विठ्ठलाचे असतील, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे माध्यम आहेत आणि ते बोलच विठ्ठलाचे आहेत, मग ते विठ्ठलाचंच म्हणणं जर असेल तर तो जगाचा मालक आहे. बरोबर. जळी स्थळी काष्टी पाषाणे तो भरून उरलाय. नक्की. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवांशी संस्थापिले, आणि 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. विश्वाचा निर्माता आहे, त्यानं त्या गाथ्याची निर्मिती केलेली. त्याचं जे म्हणणं ते 100% एक वाक्य सुद्धा किंवा एक त्यातलं कडवं सुद्धा खोटं ठरू शकत. बरोबर. अंतिम सत्य. अभंगांना धरून कीर्तनामध्ये अभंग असतात, एक अभंग धरून त्याचं निरूपण करायचं असतं. तुम्हाला आवडलेला किंवा तुमचा आवडता अभंग कोणता, तो तुम्हाला आतापर्यंत खूप चांगलं वाटलं त्या अभंगाचं निरूपण करताना? असे खूप, आता
हा प्रश्न थोडासा माझ्या दृष्टीने एवढा महत्वाचा नाही. बरोबर. कारण प्रत्येक अभंग प्रसाद येऊ, प्रत्येक अभंगच प्रसाद आहे. बरोबर. कुठलाही अभंग घ्या, तो अभंग म्हणजे जीवनाला काहीतरी नवीन देत असतो. हो. आणि मी तर कीर्तनाला जाताना एखादा अभंग अशा पद्धतीने बोलाय, असं काय ठरवून नाही. बरोबर. जे आणि कुठेही आता मी पण 23 वर्ष झाली कीर्तन करतोय, मग कीर्तनाला जाण्याकरता काय असं पाठ करून जावं लागत नाही. वातावरण बघितलं की एवढ्या 23 वर्षात काही गुरूंच्या मुखातून, काही निवडक ग्रंथातून जे साठवलंय, ओघाओघानं लोकांना देत राहायचं. कुठला अभंग कधी प्रसाद रूपाने येईल हे काय सांगता येत नाही. म्हणजे सगळेच अभंग तुकाराम महाराजांचे प्रसादच आहेत. बरोबर. असा विशेष स्पेशली कुठला अभंग नाही, पण सगळेच अभंग काय त्याविषयी असं तुलना होऊ शकत नाही. बरोबर. एक दुसरी गोष्ट, तुम्ही अध्यात्माच्या गोष्टी, अध्यात्म शिकवता, अध्यात्म जगताय, त्याच्यासोबत आम्ही व्हिडिओ वगैरे बघितले. तुम्हाला पैलवानकीचं सुद्धा एक आवड आहे, किंवा तुम्ही पैलवान होता कदाचित? मी पैलवान नव्हतो, पण मला पैलवानकी विषयी थोडी आवड होती. विषयी काय वाटतं? कारण काय 105 किलोचा जरी पैलवान असला तर तो एवढा नम्र असतो. मी पाहिलेले पैलवान, मग तो सहज येणार पायाला वागणार. तो कुस्तीला त्या मातीमध्ये जाताना, म्हणजे मैदानामध्ये जाताना त्याचे वस्ताद असतील त्यांना दर्शन घेणार. कुस्ती करून आला की आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोक कोण असतील त्यांच्या पाया पडणार. ह्या जगाच्या पाठीवरती 2च क्षेत्र अशी आहेत जे दुसऱ्याच्या समोर वागतात आणि ते अतिशय पॉवरफुल आहेत. म्हणजे कुस्ती क्षेत्र आहे ते अगदी असं बलाढ्य आहे, पण ते नम्र होतं. लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा ज्येष्ठाच्या समोर झुकतं, वागतं, समाजाला एक आदर्श दाखवून देतं. ते लाल मातीतली कुस्ती. आणि प्रचंड अभ्यास असताना एखाद्या लहानातल्या लहान व्यक्तीच्या समोर सुद्धा जे झुकतं ते वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, म्हणजे एकमेकाच्या पाया पडण्याची जी पद्धत आहे 2 क्षेत्रामध्ये बघायला मिळाली मला. एक तर लाल मातीतली कुस्ती आणि वारकरी संप्रदायातलं कीर्तन किंवा वारकरी हा क्षेत्र. बरोबर. त्यामुळे मला वारकरी संप्रदाय नंबर 1 आवडतो आणि 2 नंबरला मला कुस्ती क्षेत्र आवडतं. पण माझ्याकडून माझी ती इच्छा पूर्ण नाही झाली, पण माझ्या मुलग्याला मी तालमीत ठेवलाय. अरे वा, छान. तो 9वीला आहे आता, खूप चांगल्या कुस्त्या करतो. आता तो 10वीला गेलाय आणि त्याला चांगला पैलवान करायचा. म्हणजे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये ज्यांनी पहिली स्थापन केली 100 वर्षापूर्वी, सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था, त्याला आता 105 वर्ष झाली. ते जोग महाराज पैलवान होते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातला कीर्तनकार पैलवान कोण असेल तर तो माझा मुलगा असेल, ज्ञानराज महाराज शेलार. त्याला चांगला पैलवान मी करणार आहे. आणि तो चांगला कीर्तनकार, युट्यूबवरती कीर्तन सुद्धा आहेत त्याची. एक त्याच्या ह्याच्यातून एक बालकीर्तनकार, सध्या बालकीर्तनकारांची संख्या खूप वाढली असं म्हणता येईल, किंवा म्हणजे लहान मुलं त्या क्षेत्राकडे वळतायत. किती चांगली गोष्ट आहे ही. आता मुळात ज्यांची लहान लहान मुलं कीर्तन करतायत त्यांना कदाचित हे माझं उत्तर खटकण्यासारखं आहे. कारण पडविले तैसे पडोजाने पुंसा, म्हणजे पोपटाला जेवढं शिकवल तेवढं तो बोलतो. त्याला काय देव कळत नाही, त्याला धर्म कळत नाही, त्याला आचारसंहिता कळत नाही, काय नाही. त्याला वागायचं आधी शिकलं पाहिजे. बरोबर. त्याला गुरुकुलमध्ये इथं राहिलं पाहिजे. माझ्याकडे 3री पासूनची मुलं 15वी पर्यंतची. सकाळी उठणं काय असते, गुरुची सेवा काय असते, देवपूजा काय असते, आपली तत्व काय आहेत, आपण जीवन कसं जगलं पाहिजे, चांगल्या वाईटातला फरक त्याला कळाला पाहिजे, गुरुजनांविषयी, आई वडिलांविषयी, वडीलधाऱ्या सगळ्या माणसांविषयी आदरभाव कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टी शिकवत 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 हा अभ्यास झाल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाची संध्याची हारीपाटे, पाठीचा काकडा असेल, जप तप ध्यानधारणा असेल, हे सगळं केल्याच्या नंतर त्यानं कीर्तन करावं. आणि असं ज्ञान मिळवून एखादा जर लहान मुलगा जर कीर्तन करत असेल, त्याच्या हरिपाठ पाठे, त्याच्या काकड आरती पाठे, त्याच्या गीतेचा 9वा 12वा 15वा साधारण 3 तरी अध्याय पाठेत आणि तो खूप निवडक अभंगांचा अभ्यास करून एक म्हणजे स्वतःच्या अभ्यासानं शैलीतून विषय मांडेल. मग ते काय वडिलांनी लिहून द्यायचं, असं पाठ कर तसं पाठ कर, आणि मग ते पोरांना सांगायचं. आणि चर्चा करत होतो आता की म्हणजे आम्ही सुद्धा अनेक असे बालकीर्तनकार बघितले जे पाठ करून बोलतात. ऐकणाऱ्या लोकांची सुद्धा कानाची उंची सध्या कमी झाली. म्हणजे त्यांना खरं काय ऐकावं हे लोकांच्या लक्षात येत नाही सध्या. त्यामुळे ती अडचण आहे. पण अभ्यास करून स्वतःच्या शैलीतून, स्वतःच्या अभ्यासातून जर कीर्तन करत असेल तर ठीक आहे. नाहीतर 99.99% बाल कीर्तनकार हे पोपट आहेत. पाठ करून पोपट शिकवलेलं, फक्त पोपट कसा शिकवलेलं बोलतो तसे, आणि त्याचा काहीही उपयोग नाही. आणि मी तर हे सांगतो
की समाजानं सुद्धा बालकीर्तन करायचे. ठीक आहे, छोटा कार्यक्रम असेल, त्याला स्टेज डेअरिंग असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, अशामध्ये मुलांना काहीतरी आपण जशी सांस्कृतिक कार्यक्रम घेतो तशामध्ये एखाद्या बालकीर्तनकाराला संधी देणं, त्याला व्यासपीठ निर्माण करून देणं इथपर्यंत ठीक आहे. पण मोठमोठ्या पारायण सोहळ्यांमध्ये बालकीर्तनकारांची कीर्तन ठेवायची हा केवळ आणि केवळ मूर्खपणा आहे. बरोबर. हो, केवळ मूर्ख. म्हणजे तेवढा अनुभव सुद्धा नाहीये म्हणा. हो, अगदी. म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला कीर्तनाला जाताना जो कीर्तन तुकाराम वारकरी साहित्यामध्येच नोंद आहे, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. हा, ग्रंथ वाचल्याशिवाय कीर्तन करायचं नाही. म्हणजे हे कुणाच तरी ऐकून पाठ करून सांग असं कधी कीर्तन होत नाही. म्हणजे त्याला कीर्तन म्हणत नाही. तुम्ही आता सांगितलं की जाता जाता समजा एखादा अभंग सुचला तर त्याच्यावरती निरूपण करता, त्याच्यावरती करता आलं पाहिजे, त्याच्यावरती निरूपण करता आलं, त्याच्यासारखी उदाहरणं देता आली पाहिजेत. आपण पिकल्याशिवाय आपण आस्वाद कसा देणार? आपण जर कच्चा असू तर लोकांना एखादा आंबा असेल तर तो कच्चा असेल तर तो आंबटच लागणार आहे. पण तो पिकलेला आंबा असेल तर तो रस गोड सर्वांना देणार. तसं स्वतः परिपक्व झाल्याशिवाय इतरांना तुम्ही कसं समाधानी करू शकणार किंवा आनंद देणार? खूप छान. ही आत्ताच्या मुद्द्यावरती चर्चा खूप छान झाली. आणि तुम्ही प्रसिद्ध करा. हो हो हो, नक्कीच. बाल कीर्तनकारांना माझा अजिबात विरोध नाही. मी सुद्धा बाल कीर्तनकार घडवतो इथे. मी 18 वर्ष झाली. पण त्यांना नवरात्रामध्ये, गणेशोत्सवामध्ये, एखाद्या छोट्या कार्यक्रमामध्ये त्यांना संधी द्या. शाळेच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये पारायण सोहळे 50-50 वर्षापासून गावात चालू आहे आणि तुम्ही तिथे बाल कीर्तनकार आणताय आणि त्या बाल कीर्तनकारांना काहीतरी पाठ केलेलं सांगायचं, ह्या म्हणजे न पटणारा विषय आहे. पारायण सोहळ्यांचा विषय काढलात तुम्ही. गावागावांमध्ये पारायण सोहळे खूप उत्साहामध्ये, सप्ताह वगैरे खूप उत्साहामध्ये चालतात आणि आता त्याचं स्वरूप सुद्धा मोठं होऊ लागले, मोठं. याच्यातून एक पिढी नवीन घडते. ती लहान मुलं पारायणाला येऊन बसतात, हरिपाठ वाचतात, गाथा वाचतात. किती महत्वाचे आहेत पारायण सोहळे? प्रचंड. पारायण सोहळ्याशिवाय काही, पारायण सांगितलं ना मगाशी तुम्हाला, की ती एकमेवच मंडप आहे असा जिथं चांगलं मिळतं. बरोबर. तुम्ही आता बाहेर पडा एखाद्या पारावरती, कुठं रस्त्यावरती 4 माणसं तुम्हाला भेटू द्या, ते राजकारणाविषयी गप्पा मारणार. आता कधी इलेक्शन लागते, आता जिल्हा परिषदा लागतील, स्थानिक स्वराज्य संस्था आता सुरू होतील, काय करायला पाहिजे, कसं केलं पाहिजे, पण हेच चालू आहे. तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला चांगलं ऐकायला फक्त पारायणाचाच मंडप, जिथं कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा, या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे चांगले विचार, संतांचे विचार ऐकायला मिळतात. बरोबर. एकमेव व्यासपीठ आहे. ओके, शेवटच्या काही भागाकडे येऊयात. अंधश्रद्धेला लोक खूप बळी पडतात असं दिसतंय. त्यात अंधश्रद्धा किंवा ज्या वाईट रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यातलंच एक उदाहरण म्हणजे आता झालेला एका बहिणीचा आत्महत्या, तिचा ते मृत्यू प्रकरण. काय वाटतं, कशामुळे ह्या गोष्टी वाढू लागल्यात? आता पुण्यामध्ये घडलेली घटना. अच्छा, हा, ते हुंडाबळी प्रकार. मी ह्या रूढी परंपरा समाजानं खरं तर चालू ठेव, ही म्हणजे काय या लोकांची पोटं भरत नाहीत हेच कळत नाही. आणि हा खरं तर संदेश जुन्या लोकांना देण्यापेक्षा आजकालच्या रणरागिणीला, आजकालच्या मुलींसाठी हा संदेश दिला पाहिजे की तुम्हाला त्रास वाटत असेल तर सरळ तुम्ही स्वतः मरून जाण्यापेक्षा, स्वतःचा जीव संपवण्यापेक्षा तुम्ही लोकांना सांगा, आईवडिलांना सांगा, आणि आशाची संगत सोडून घरी घ्या. मग त्या व्यक्तीला धडा शिकवण्याकरता मुलींनी पुढे आलं पाहिजे. आजकाल जात सहन करणं किंवा अत्याचार सहन करणं हे सोपा विषय नाही आणि तो करूच नाही. जो प्रकार पुण्यामध्ये घडलाय तो अतिशय निंदनीय, अतिशय वाईट आहे. त्याचा निषेध अख्ख्या महाराष्ट्रासह देशातील सगळ्या प्रांतातल्या, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी केलेला आहे. कदाचित मी सुद्धा उद्या जाणार आहे पुण्यामध्ये कसपटी परिवाराला भेटायला, त्यांचं सांत्वन करायला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही ठराविक लोक जाणार आहे. गेलंच पाहिजे. त्यांची मुलगी तळहातातल्या फोडासारखी सांभाळलेली त्यांनी, ती मुलगीचा आज जीव गेलाय. त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखामध्ये त्यांच्या सहभागी झालं पाहिजे. संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. दुसऱ्या कुठल्या मुलीवरती अशी वेळ येऊ नये यासाठी सुद्धा आम्ही तशा सूचना, किंवा आमचा मित्रपरिवार असेल, वारकरी संप्रदायातले काही सगळे आमचे काही ग्रुप्स असतील, त्याच्यावरती सुद्धा आम्ही तसे मॅसेज सोडलेले आहेत की इथून पुढं हुंडाबळी या विषयावरती आणि मुलींचं सक्षमीकरण कसं झालं पाहिजे या विषयावरती आपण 5-10 मिनिटं रोज कीर्तनात दिली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असा पुन्हा प्रकार घडणार नाही. आणि याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न आणि कदाचित शेवटचा प्रश्न, जर त्याच्यातून दुसरा प्रश्न आला नाही तर, आजकाल माध्यमांवरती, टीव्हीवरती सुद्धा, बातम्यांमध्ये सुद्धा गुन्हेगारीचं एक उदात्तीकरण सुरू आहे असं कुठेतरी दिसतं. म्हणजे मध्यंतरी लॉरेन्स बिश्नोई हा जो गुंड आहे, जो तुरुंगात बसून प्रसार माध्यमांना मुलाखती देत होता, आणि त्याच्यामधून एक असं निर्माण होतं लोकांच्या मनामध्ये की ह्यानं एवढे गुन्हे केलेत आणि हा अजून सुद्धा इतका खुलेआमपणे माध्यमांवरती बोलतोय
किंवा त्याच्यातून एक निर्माण होणारं दुसरं म्हणजे व्यसनाधीनता. म्हणजे गुटखा खाऊन चौकात उभं राहून थुकलं की त्या पोराला कोणीतरी मोठा आहे असं वाटतं. म्हणजे आमच्या 10वी-12वीत असताना आमच्या वर्गातली पोरं तंबाखू मारायची, गुटखा खायची, त्यावेळेस त्यांना ते मी काहीतरी एक्स्ट्रा लेवलचं केलं असं वाटायचं. तर हे किती वाईट आहे समाजासाठी. व्यसनाधीनता असेल, गुन्हेगारी असेल, आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे थांबवण्यासाठी. आता मी एक कीर्तनकार आहे, मी अध्यात्माशी निगडीत किंवा वारकरी साहित्यामध्ये जसं नोंदी असतील तेवढंच तुमच्याशी बोलणार. त्याच्या पलीकडचं जाऊन मला काय माहित नाही. मी वारकरी संतांनी याविषयी काय म्हणले तर मुळात हा संस्काराचा अभाव आहे. पहिला मुद्दा संस्काराचा अभाव आहे आणि या गोष्टीला आईवडील कारणीभूत आहेत. शास्त्र तर असं सांगतं, शीलवान मुलगा घडावा असं वाटत असेल, तुमचा मुलगा चांगला घडावा असं वाटते, तर पाप पुण्याची जर आपण ती वजावाटणी केली किंवा हिशेब केला तर चांगला मुलगा घडण्याकरता आईचं पुण्य कामाला येतं. मग तिथे एक श्लोक आहे असा, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातो किंवा दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. शीलवान मुलगा घडावा असं वाटत असेल तर आईलाच पुण्याचा संचय करावा लागतो, आई पुण्यवान असावी लागते. एखादं पोरग, आता मी थोडंसं हे बोलणं चुकीचं ठरेल आणि मी नंतर ऐकून हे कट करायचं का काय सांगेन तुम्हाला, पण आता सांगतो. एखादं पोरग जर दाळ पिऊन चौकात पडलं असेल तर पोरग म्हणतात, लोक म्हणतात बेकारी पोरग एकदम वाया गेलेले, तर शास्त्र असं सांगते की त्याचा दोष नाही. आईचे दोष असल्याशिवाय पोरगा चुकीच्या मार्गाला जात नाही, हेच खरं. पण हे लोकांना आता सांगू शकत नाही आपण. बरोबर, आईचं पाप असल्याशिवाय मुलगा चुकीच्या मार्गाला जाऊच शकत नाही. आईचा पुण्यसंचय असेल तर मुलगा समाजामध्ये उठूनच दिसणार, तो चुकीचं वागणारच नाही, चुकीच्या संगतीत जाणार नाही. तुम्हाला गुटखा खाऊन थुकणं, अमकं करणं, दारू पिणं, गुंडागर्दी करणं, हे आईचं पाप आडवं येतं. म्हणजे मी शास्त्राला धरूनच बोलणार आहे, आईचं पाप आडवं येतं म्हणून मुलगा चुकीच्या दिशेने जातो. पितृपुण्येन चतुरता, चतुर विद्वान हुशार मुलगा जर घडवायचा असेल तर त्याला वडिलांचंच पुण्य कामाला येतं. दानशूर मुलगा खानदान अख्खं पुण्यवान लागतं आणि आत्मपुण्येनं सभाग्यता. जिथं जाईल तिथं तो यश मिळवणार, त्याला मागच्या जन्मातली काहीतरी शिदोरी बांधूनच आणावी लागते. जिथं जाईल ते हात घाल तिथून सोनच काढणार. याच्या तो श्लोक थोडा उलटा करून सांगतो. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कृपणो वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. उन्मत्त मुलगा, आता तो उन्मत्त या विषयावरतीच तुम्ही बोलला ना. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कृपणो वंशदोषेन आणि आत्मदोषेन दरिद्रता. एवढं भरपूर होईल याच्यासाठी. ठीक आहे. आणि एक शेवटचा प्रश्न आता, तुम्ही आता सांगितलं की पसायदान वगैरे शाळेमध्ये घेतलं जात नाही आजकाल, तसं अजून एक घरांमध्ये त्या गोष्टी लागू केल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. की म्हणजे माझी आई लहान असताना मला शुभंकरोती म्हणायला बसवायची, रामरक्षा म्हण, भीमरूपी म्हण. मग ते नुसतं म्हणू नको, तर बाबा ह्या ओळींचा अर्थ हा आहे, ह्या ओळींचा अर्थ हा आहे. प्रत्येक ओळींचा अर्थ नुसतं पाठ नको, की बाबा त्याचा अर्थ सुद्धा कळला पाहिजे. मनाचे श्लोक असतील किंवा एखादा अभंग असेल, हरिपाठ असेल, ह्या गोष्टी एक शेवटचा तुम्ही सरळ मेसेज द्या लोकांना, कुटुंब म्हणजे पालकांना, फॅमिलीला, की बाबा तुमच्या मुलांना ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय काय असेल, तुमच्या ह्या प्रश्नाचा आशय असा आहे की चांगली मुलं घडण्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही. सगळ्यात महत्वाचं, चांगला मुलगा जर घडवायचा असेल तर त्याला संध्याकाळी लवकर जेवण देऊन संध्याकाळी लवकर झोपवला पाहिजे. पहिली गोष्ट, त्याला मोबाईल नावाच्या या राक्षसापासून दूर ठेवला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, सकाळी त्याला पहाटे 5च्या आधी उठवला पाहिजे. आता आई जर 10 वाजता उठत असेल तर पोरानं कधी उठायचं. म्हणजे ही मोठी शोकांतिका आहे ना. ही बघा, त्रेतायुगामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा प्रभू रामराया रामानं अवतार घेतला. रावण आणि रावणाची भावकी, रावणाच्या विचाराचे राक्षस सगळी मारण्याकरता रामाला त्रेतायुगामध्ये यावं लागलं. आजच्या परिस्थितीचा विचार केलाय तुम्ही. अवहर घर में रावण बैठा इतने राम का हसे लावू. घराघरामध्ये रावण येतात, राम इतके आणायचे कुठून. भयंकर परिस्थिती. तसंच द्वापार युगामध्ये ज्याला 8वा अवतार म्हणतो भगवान श्रीकृष्ण, असुरांची, पाप्यांची, वाईट वागणाऱ्यांची, आया बहिणींना, गो ब्राह्मणांना, जपी तपी ऋषी मुनी, साधूंना, संन्याशांना त्रास देणारी एक थाळी तयार झाली. आणि पृथ्वीवरती पाप्यांचं ओझं वाढलं. पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं
आणि देवाला विनंती करू लागली, माझ्या रक्षणाकरता देवा तुला यावं लागेल. गायीच्या रूपामध्ये गेलेल्या त्या पृथ्वीला वचन दिलं देवानं आणि भगवान श्रीकृष्णानं अवतार घेतला. कंस मग सगळे राक्षस वगैरे संपवणे, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगी योगी, किंवा भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनांशी संहारी. देव भक्तांचा संभाळ करण्याकरता आणि दुर्जनांचा नायनाट करण्याकरता येतो. मग ज्या ज्यावेळी दुर्जनांची संख्या वाढेल त्यावेळी देवाला कुणाच्या नाही कुणाच्या रूपाने अवतार घेऊन त्यांचा कार्यक्रम करावाच लागणार आणि तो करतोच. त्याचं ते कामच आहे. कारण तो सगळीकडे भरून आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी तो आहे. लोकांना वाटतं असेल मी असं वागलो, ह्याला माहित नाही त्याला माहित नाही, कुणालाही नसू दे माहीत, ती नोंद ठेवणारा बसलेला आहे. म्हणून लोकांना देवाला घाबरलं पाहिजे आणि आई वडिलांनी देवाचं महत्त्व, साधू संतांचं महत्त्व हे मुलांपर्यंत आपल्या पोचवलं पाहिजे. ख्रिश्चन समाजामध्ये बघा, तर बाळ लहान लेकरू झोपलेलं असलं की त्याच्या उशाला काहीतरी एखादं खेळणं ठेवायचं आणि ते बाळ उठलं, बाळा रात्री येशू आला होता, तुला ही बाहुली आणली येशून आपल्या, अरे बापरे येशू आला, माझ्यासाठी येशू एवढं करतो. हे लहान राहणाऱ्या मुलांमध्ये ते ख्रिश्चन समाजातली लोक बिंबवतात, आई येशू माझी एवढी काळजी घेतो. हो बाळा तुझी येशू एवढी काळजी घेतो. मग पुन्हा 4 दिवसांनी ती आई त्या बाळाच्या उशाला काहीतरी एखादं खेळणं चेंडू ठेवणार, बाळा आज पण येशू आला होता, तुला चेंडू घेऊन आला होता. आई येशू आला, हा मग त्या बाळाला येशू माझ्यासाठी एवढं करतो. तसं आई वडिलांनी वारीला गेलं पाहिजे, पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या गणपतीच्या मंदिरात गेलं पाहिजे. झोपलेल्या मुलाच्या उशाला काहीतरी एखादा लाडू मोदक ठेवला पाहिजे, बाळा काल गणपती बाप्पा आला होता, तुला मोदक घेऊन आलाय, अरे मग गणपती माझी एवढी काळजी घेतोय, हे बिंबलं पाहिजे. पण ही गोष्ट आई वडिलांनाच पहिली कळली पाहिजे ना. ही गरज आहे काळाची. आणि त्याच्याकरताही आम्ही वारकरी गुरुकुल चालू केले. इथंच आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो, पर्याय नाही दुसरा, लक्षात ठेवा. आणि त्या वारकरी संप्रदाय एकटा किती प्रदूषण, किती म्हणजे गढूळ झालेलं पाणी एकटा वारकरी संप्रदाय किती स्वच्छ करणार आहे. दुसऱ्या कोणामध्ये सामर्थ्य नाही आणि दुसऱ्या कुठल्याच प्रांतामध्ये संप्रदायामध्ये हे सामर्थ्य नाही जे वारकरी संप्रदायामध्ये. ह्या चांगल्या पॉईंटवरती आपण आजचा पॉडकास्ट थांबूयात. म्हणजे खरं तर जे समाजात आता चाललंय, जी विदारकता आता समाजामध्ये आहे, त्या सगळ्या विदारकतेचं मूळ आहे ते संत महात्मे आहे आणि वारकरी संप्रदाय आहे. तुमच्या मुलांना आपल्या एकंदरीत समाजाला सुधारायचं असेल तर संत महात्मे किती महत्वाचं आहे, आत्ताच्या ह्या सगळ्या घडीमध्ये वारकरी संप्रदायाची किती गरज आहे हेच आपल्याला महाराजांनी आज सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या मुलांचे हिरो कुठल्या पिक्चरचा अभिनेता असण्यापेक्षा एखादा संत झाला तर ती सगळ्यात चांगली गोष्ट होईल असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला घ्यायचं असेल तर हेच घ्यायचं की संत महात्मे जेवढं वाचता येईल तेवढं वाचायचं. संत सज्जनांची संगत आपल्याला जेवढी लाभेल तेवढी करून घ्यायची आणि म्हणत राहायचं रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.